तशी चल ना, असे करतेस गं? नाही ना, पण आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. धनुश्री लागते माझी. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये. येस, आजचा ब्लॉग काढायचा म्हणजे आमचे आहो गावाला गेले आहेत, ते आता येणार आहेत. मला वाटतं आता वाजले 2-6 वाजेपर्यंत येतील. आणि मी आताच माझ्या लाडक्या भाचीला भेटून आले. आज तर आपल्या पप्पांसाठी आपण काय काय बनवणार आहे? धनु, काय बनवणार आहे? तिसऱ्या येस, तिसऱ्याची आम्ही आमटी बनवणार, भात बनवणार, भाकरी बनवणार. आणि त्याच्यापेक्षा आम्हाला पप्पा काय काय खायला आणणार आहे ते बघा आणि कंटिन्यू करा आमचा ब्लॉग तुम्ही. बाय. मस्त की झोप काढून उठले. बरोबर 5 वाजलेत आता. सांगितल्याप्रमाणे अहो येणार आहेत आमचे. आणि माझी मंजिरी काम करते, कपडे वाळत घालून आले. झालं दीदी? ओके. मशीन उशिरा झाली म्हणून. मी घरात नव्हती ना. आधीने भांडी वगैरे घासून ठेवली. या शिवल्या, बहुतेक काही शिवल्या नाही आहेत. मंजिरी याला ना मुळे बोलतात. बर्फात ठेवलेल्या तर मी साफ करणार आहे. कडक झाले. चला, काय मग? पप्पा केक आणणार. कोणता? तो आम्हाला आवडतो, ब्लॅक कलरचा. कोणता ग? जया बेकरी. साई दर्शन खूप छान वाटतं. सकाळी सकाळी आणखी खूप छान वाटतं ना मंजिरी. नक्की आहे ना आपण. खूप वाटते. तू भांडी लाव, तोपर्यंत मी लाईटी लावतो. 5 वाजलेत. लाईट लावूया, दार खोलूया. मंजिले शिवल्या मी पप्पा नाहीत ना, मी कापते. आणि हे काम कोणाच असतं? पप्पा. त्याने पप्पा करायचं आहे. एवढ्या सगळ्या आहेत. मग ते कापणार हळूहळू. असे असते. मध्ये 2 भाग करायचे, एक ओपन करायची आणि एक ठेवायचं आणि एकीतलं काढून टाकायचं. असं मस्त टेस्टी लागतं. मंजिरीला आवडतं. इकडे वाटप पण काढलंय, कांदा खोबरं. लवकर करते जेवण, कारण पप्पाला परत मग गडबड होईल. सामान काय काय उरलेलं आणणार आहेत ना. जेवण करायला घेऊन गेले, ते लावायला भेटलं पाहिजे. दीदी काय करते? वाटप भाजते. अरे यार, मला कंटाळा आलाय. हे पप्पा कसे करतात काय माहिती. एक एक बारीक बारीक किती बघते. मी मच्छी काही साफ करत नाही. मी आज घेतली आठवड्याने मच्छी. मम्मी स्लो गॅस की फास्ट गॅस? मीडियम ठेव. मी येईपर्यंत भाजणार. येतं का तुला? शिकते मी, शिकते. उसको मैं शिकाता है. माझी लेक इकडे अभ्यास करते आणि इकडे डान्स चालू आहे. माझी आज मंजिरी शिवल्याची आमटी बनवणार आहे. पहिल्यांदा बनवणार आहे ना मंजिरी? पप्पांसाठी आणि आमच्यासाठी. मंजिरी शिवल्याची आमटी कशी बनवणार ही रेसिपी आम्ही, मंजिरी बोल ना, इंस्टावरती अपलोड करणार आहे ना. आणि यूट्यूबवरती आम्ही डायरेक्ट दाखवणार की आम्ही आमटी केली ती. मंजिरी बोलणार नाही, फक्त सामान काय काय वापरते ते तुम्हाला इंस्टावर दिसणार. आणि नक्की करून पहा माझ्या लेकीने केलेली शिवल्याची आमटी. चलो, कमेंट मध्ये नक्की द्या पण मला. चला, दुसऱ्या प्लेटमध्ये घे. तांदळाच्या भाकऱ्या भाजल्यात बरोबर. धनु मंजिरीला किती भाजल्या तर मंजिरी मोजते किती भाजल्यात त्या. आणि अहोंना बनवले मी नाचणी, बाजरी, थोडेसे गहू. काय दाखवते ग दीदी? भाजलेल्या भाकऱ्या. मोज आता. ते अजून आले नाहीत. पनवेलच्या पुढे आता आलेत. येईपर्यंत त्यांना 8:30 वाजणार आहेत. उशीर झाला, कंटाळले असतात म्हणून लवकर जेवण केलंय. अरे ना फोल्ड करून ठेव ना. मोज पण. पाणीपुरी स्टिकर बनवलेस? आमच्याकडे यावर्षी 30 बसला. म्हणजे जर तोंड दिसत नाही, नीट कर. व्हेरी गुड. यावर्षी आमच्याकडे 30 बसला मंगळवार असल्यामुळे आम्ही म्हटलं मंगळवार असो किंवा सोमवार किंवा बुधवार वाराप्रमाणे आपण 30 करायची. म्हणून आम्ही ठरवलं की व्हेज पण आपण बनवू शकतो ना मंदिर. म्हणून आम्ही पाणीपुरीची ऑर्डर दिली आहे. पाणीपुरीवाला भैया इकडे येणार आहे. आणि पट्टी समोसा, 4 डाळ वडा आणि
ज्यांना कोणाला 12 नंतर खायचं त्यांना चिकन बिर्याणी, आणि ज्यांना कोणाला लवकर जेवायचं आहे त्यांना मंजिरी व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी. तो तुम्ही ब्लॉग नक्की पाहणार. बनवायचं आहे अजून 31ला वेळ आहे. 7. तुम्ही किती खाणार काय मला काय माहिती किती? आता मोजा तुम्ही किती लोक आहात. सोहम, मंजिरी, धनश्री, आई. आ, अरे एवढंच आहे. 4. मी 5. किती भाकऱ्या आल्या? 7. 7 झाल्या. पप्पा वेगळे आहेत ना. हा, तुम्हाला 1.5 भाकरी सोहम वगैरे, आणि मला 1 भाकरी, आईला 1 भाकरी. आणि हे बघा पप्पांसाठी नाचण्याची भाकरी स्पेशल. आणि आम्ही काय काय दाखवू म्हणजे त्यांना तिसऱ्याची आमटी बनवली आहे मी. ही तिसऱ्याची आमटी मी बनवली मम्मी. अरे यार मला सवय झाली, चुकून बोलले मी. ही आमटी मंजिरीने बनवली आहे माझ्या, आणि पप्पा खाऊन बघणार. पहिल्यांदा बनवली आहे मंजिरीने. आणि मी हा व्हिडिओ आपल्या इंस्टाला आणि यूट्यूबवर पण टाकणार आहे, शॉर्ट व्हिडिओ म्हणून. तुम्ही नक्की पहा. मानसी गवंडे ब्लॉग म्हणून सर्च मारा, येणार है ना मंजिरी? येस. सदा पप्पांची आपण वाढ बघूया. पप्पांसाठी भाकरी कर. येस मंजिरी. इंस्टाग्राम माझे व्हिडिओ बघून ताई आलेली आहे. आणि तिने मला खूप छान छान सांगितलं की फ्री आहे. मी स्पेशली ह्यांच्यासाठी होते, ह्यांना चांगलं बोलण्यासाठी की तुमचं रील्स खूप छान असतं म्हणून मी आले होते इथे जस्ट बोलायला. थँक्यू. असंच सपोर्ट करा. मी गेलं फॉलो लगेच. हो. हा, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुमची मुलं इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून आलेली आहे आपल्याला भेटायला. जस्ट त्या दिवशी तुला पण बघत होते. पण नंतर म्हटलं हा तर म्हटलं आपल्याच इकडचे आहेत म्हटलं. म्हटलं ह्या साईडला आले तर आईकडे, तर म्हटलं आता आले तर यांना भेटून जावे, बोलून जावे. ती सहज आली आणि म्हणली मी येऊ काय. मी म्हटलं काय काम असेल की काय म्हटलं त्यांच्याकडे वगैरे शाखेत. तेव्हा मला बोलली काय मारामार चालू आहे ग? हा मंजिरी काय करतेस? उलटी सुलटी. मंजिरीला जेवायला वाढलंय कारण पप्पा यायला उशीर होणार आहे, पण पप्पा बेलापूरला आलेले आहेत. ओके, तुम्हाला वाढू जेवायला? चला मी यांना जेवायला वाढते, मग पप्पा आलं की आपल्याला गप्पा मारायला मिळतील. पाणी जेवण झालंय माझं सगळं करून. भाकऱ्या भाजल्या बघा मी इथे. हा भात आणि ही तिसऱ्याची आमटी. जेवायला या. बाहेर पोरं खेळतात बघ. मंजिरी तूच आमटी केली, मसाले सांगतेस. मस्त झाले. सोहम कशी झाली? धनु तुला सांग. दीदीने केली आमटी ही. आईला जेवायला वाढते. मंजिरी काय आला एवढं धावतेस ती का? पप्पा आलेत ऐरोलीला. हा, मामा जायचं आणायला पप्पांना. मी नाही येणार आहे, तू जा. घरीच सामान घेऊन. हा, ती पण येऊ आम्हाला सांग त्याला. काय घेऊन आलास? गावावरून तू आला का पप्पा आलेत? झाडू आणले. बॅट का आणली तुझी? पप्पा वाटतं का गोवा घेऊन आलेत? अरे काय परत वरती घेऊन जा गोन हाताबरोबर आमच्या माळ्यावर जा. मान गेली. गेली दमलीस तू. सोन तू पप्पा पप्पा येतात. कुठे आले पप्पा? मेन हिरो आलेत आपले. खालाला काय फोडतेस? खालान पण आहे तिने आणि परत डबा फोडते. काय चॉकलेट्स आणत पप्पाने. एवढे? हे बदाम, एक काजू वाटतं मला. काजूचे. ओके. आणि सोहम काय फोडतोय? हे नॉर्मल चॉकलेट आहेत. मग हे सगळं मला आणलंय वाटतं धुवायला कपडे. वा कसलं चॉकलेट मंजिरी. मला लागले भूक. पप्पा कधी येणार? पप्पांनी जे सामान आणलंय ते मी काढते. आणि पहिली गोष्ट एक पिशवी खोलली मी, तर पप्पांनी आणलाय सुरंगीचा गजरा. तो मी फ्रीजमध्ये ठेवला, तुम्हाला नंतर दाखवते. आणि हे कुमार चॉकलेट पप्पांनी खाऊ मला आणलं असणार आहे. जिम वाल्यांना पण अर्धा आहे. काय खारी बटर नाही ते आपल्याला आहे. खाजं वेगळं. माय फेवरेट खारी. माझी पण. हे डबा जल्दी खाऊ डबा दे. मराठी आहे सगळं. ही खारी माझी फेवरेट आहे. पाणी आहे बाबा ते. का? समुद्राचं पाणी. याचं काय आहे? मैसूर काय पप्पा? पाणी नाही, स्प्राईट आहे. केक आहे. स्प्राईट आहे बघ. आपण मंजिरी केक आहे. पप्पांसाठी मागच्यावरून शॉपिंग केली आहे मंजिरी.
शी इज मॅड. केवढं आणलंय तेव्हा डान्स आठवला तू. एक बिस्किट आणलंय सोमला आवडतं म्हणून. केक तो केक आहे आपला हा? तो ब्लॅक केक केक तर केवढं आणलं पप्पांनी हे बघ. मिक्स नको करायला. नाव लिहिले असणार ना क्लब हो, दाखव तरी. केक. पप्पांनी केवढे केक आणले बघ. मम्मी तो स्प्राईट पिक नाही ग पाणी. 1 2 3 4 5 ते काय म्हणतो म्हणजे प्लम केक, रम केक. रम केक. वाईन केक. आपण कोणतं खाणार? द्यायचे पण असतील ग, सगळे आपली नाही. काजू काजू आणि काजू वाटर आणले पप्पांनी सगळ्यांना. आणू शकतात. खाजं बिजं आणलंय पप्पांनी. पप्पानी मिरची आणली. लहान. तुला चटणी पण आणली आहे. मिरची आवडली. पप्पा घरी गाडी ठेवायला पप्पाला वेळ लागला तो पण मितला आवडते. पिशवी एक काजू एक करून आपल्याला आणि खाणार. हे आपल्याला डबा घे ना तो. सरबतचे कॅन आठवले मला आठवलं जोक नवी पिशवी घेतली पप्पांनी. हे आहे ना गणेश कृपा मध्ये पप्पा जेवणाला किंवा नाश्ता थांबले असतील तिथे भेटतात. किती आणि आणले famous आहेत पप्पांनी? ते. 1 2 3 4 5 वेगळे वेगळे फ्लेवर्ड मोदक आहेत. पप्पाने नारळ आणलेत सोडून. आता काय मला टेन्शन नाही नारळाचं. हे तुम्हाला शाळा आणलं होतं पप्पाने. हा हे नारळाचं पाणी कोणीतरी काकींनी वाटतं करंज्या पाठवलेत मंदिरी तुला खायला. आवडत ना बेसनच्या. आणि शपथ पप्पाने सुपारी पण केवढ्या आणल्या. सुपारीची पण आहे. सुपारी कोणासाठी आहे ग? माझ्यासाठी. मी पान खाते म्हणून. ते मच्छरसाठी पण चांगलं असतं ना सुपारीचं. कवच नाही ते हे शाळे. मंदिरला धनुला दिन आहे का? सोमला नाही. दिन आहे. सोमचं नाव. पप्पा मागचं मार्केटला गेलो बोलले मी सगळं आणलंय केक वगैरे. तू वाईन आणले. कोणाला आणले काय माहिती. मित्रासाठी आणले असणार आहे वाईन. म्हणजे धनु तू काय अशी का बघतेस ग? मी जस्ट बघते नाव. येस वाईन तू बघायला पाहिजे कशी लागते ती. किती वेळ लागला? कंटाळलात? ओके ठीक आहे. काले आलात पप्पा तुम्ही. चला मी सगळं आवरलंय बघा. तुम्ही यायच्या सगळं सामान डिस्पॅच केलंय. सगळं तुमचे कपडे तिकडे ठेवलेत. फ्रेश व्हा जेवायला वाटते. हाय केतन जाऊ आलास? आम्ही फालुदा खातोय. कोणाला थँक्यू बोलणार? काका थँक्यू. काका थँक्यू. कसं वाटलं पप्पा? अहो गावावरून आले रात्री वाजले किती दमले नाही? ओके ओके. हा भारी माणसाने आणलं म्हणजे भारीच असणार आहे. आम्हाला मालवणवरून पाव आणलेले क्रीम पाव चहा बरोबर खायला. ओके चला तर अशा प्रकारे मी आजच्या दिवसाभराचा ब्लॉग संपून टाकते. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आवडलं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.